अनुग्रही तू, सामर्थी है तू, विश्वास योग्य सदा प्रभु तू। अनुग्रही तू, सामर्थी है तू, विश्वास योग्य सदा प्रभु तू। तू ना बदलता, सदा निरंतर, महिमा के योग्य तू ही है। El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, तुझसा ना कोई। असंभव को तू करता है संभव, अग्नि और बादल बनकर चलाता वो। असंभव को तू करता है संभव, अग्नि और बादल बनकर चलाता, चट्टान बनकर मुझे बचाता। गाऊं तेरी महिमा सदा। El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, तुझसा ना कोई। El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, El Shaddai, तुझसा ना कोई, तुझसा ना कोई, तुझसा ना कोई। आणि सर्वप्रथम मला तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ द्या। which is not only happy आणि हे फक्त एक चांगला आनंदाचा नाही, but prosperous and packed with the favor of our God. पण अति भरभराटीने आणि आपल्या परमेश्वराच्या अति करुणेने ते भरलेलं असो। Right from today and throughout the year to आणि come. आजपासून ते संपूर्ण येणाऱ्या वर्षभर God bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो। As we step into the new year 2017, आणि आपण 2017 मध्ये आता प्रवेश केलेला आहे। let's see what God has to say to us today. आणि आज परमेश्वराला आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण पाहूया। Moses went from being a prince to becoming a fugitive. आणि मोशे हा एक राजपुत्र होता, तरी देखील तो एक पळालेला कैदीसारखा तो झाला। From becoming a shepherd and then was promoted to leadership. आणि मग तो एक मेंढपाळ झाला आणि मग तो एक पुढारी म्हणून त्याची नेमणूक झाली। Moses was a great prince in Egypt. आणि मिस्रामध्ये मोशे हा एक महान राजपुत्र असा होता। But a time came when he fled Egypt for his life after killing an Egyptian. आणि एका मिस्री व्यक्तीचा त्याने खून केला, त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला मिस्रातून पळून जावं लागलं। Moses must have felt that his life was basically over. आणि मोशेला असं वाटलं असेल की आता त्याचं जीवन संपलेलंच आहे। From a powerful prince in Egypt आणि एक असा हुकुमशहा राजा जो मिस्रामध्ये होता, and the likely heir to Pharaoh, आणि फारोचा एकदम खाली तो होता, and he was reduced to be a fugitive, आणि त्यानंतर तो एका पळून गेलेला कैद्यासारखा झाला। and now he was on the run from Pharaoh. आणि मग आता तो फारोपासून पळत होता। Alone in the wilderness he landed up in Zipporah's tent. आणि त्या अरण्यातून तो एकटा होता आणि झिप्पोराच्या तंबूमध्ये तो आला। Here he married her and became a shepherd for 40 years. आणि तिथं त्याने लग्न केलं आणि तो 40 वर्ष तिथं एका मेंढपाळाप्रमाणे राहिला। From prince to fugitive, एका राजपुत्रापासून पळून गेलेला कैदी and then to a shepherd. आणि त्यानंतर एक मेंढपाळ। Moses wrote the Torah, आणि मोशेने तोरा लिहिला, which is the Bible of the Jews. आणि यहुद्यांचं हे बायबल आहे। They say he got it directly from
God आणि ते म्हणतात की हे मोशेला थेट परमेश्वरापासून मिळालेलं आहे. while he was on Mount Sinai. आणि सिनाय पर्वतावरती जेव्हा मोशे होता तेव्हा त्याला हे मिळालं. God taught him many secrets here. आणि परमेश्वराने त्याला खूप रहस्यांचा उलगडा इथे केला. He set out the days and months and seasons as the Lord instructed him. आणि परमेश्वराने त्याला जशी आज्ञा दिली त्याप्रमाणे त्याने सर्व दिवस, सर्व महिने आणि वर्षांचा तिथं उल्लेख केला. He set out the feasts as God asked him to. आणि त्याने सर्व सणाचे निर्बंध लावून दिले जसं परमेश्वराने त्याला आज्ञा दिली. According to the moon cycles. आणि चंद्राच्या गतीप्रमाणे हे सर्व काही, चंद्राच्या चक्राप्रमाणे हे सर्व काही नेमण्यात आलं. The Lord gave him prophetic insight of the Hebrew year 5777. आणि इब्री वर्ष 5777 याचा एक उलगडा परमेश्वराने त्याला दिला. By which the Hebrew calendar runs. आणि इब्री कॅलेंडर यावरती चालतं. Each number is prophetic in character. आणि त्या कॅलेंडर मधला प्रत्येक क्रमांक हा संदेशात्मक आहे. The time clock of the world is set according to the Jewish moedims. आणि यहुदी जे मोहिद्दीन म्हणजे निवडलेले दिवस असतात त्या प्रकारे ह्या जगाचे घड्याळ हे व्यवस्थित करण्यात Or आले आहे. set times of the Lord. किंवा हे प्रभूचे नेमलेले असे दिवस आहेत. This last new year for the Jews 5777 आणि हे जे शेवटचं वर्ष 5777 वर्ष होतं was on Rosh Hashanah. ते रोश हसानाच्या दिवशी होतं. It started on sunset of Monday, October 3rd, 2016. 3 ऑक्टोबर सोमवारीच्या सूर्यास्ताला हे सुरू झालं. Jerusalem time. आणि हे यरुशलेमेच्या It वेळेप्रमाणे. is said to be an important year आणि हे एक महत्त्वाचं वर्ष असं त्यांना घोषित करण्यात आलं होतं. concerning the end times. कारण हे शेवटच्या काळाशी संबंधित आहे. What was predicted for this current year? आणि ह्या वर्षासाठी काय आपल्यासाठी ठेवलेलं आहे? The number for this current year is 5777. आणि ह्या वर्षाचा क्रमांक आहे 5777. It is said that this is the year of the sword of the Lord. आणि हे असं म्हटलेलं आहे की हे वर्ष परमेश्वराच्या तलवारीचं असेल. Opening up portals of vision. आणि जे दृष्टांत आहे त्या दृष्टांत सर्वांना उलगडा करून देण्यात येईल. This is a year the sword of the Lord will contend for the wells of revival. आणि हे असं वर्ष आहे की संजीवनासाठी परमेश्वराची तलवार इथे काम करेल In the earth. या पृथ्वीवरती. The year ahead is a year of war and worship. आणि येणारं जे वर्ष आहे ते युद्धाचं आणि आराधनेचं वर्ष असेल. This will be an incredible time of understanding the conflicts and strategies of triumph. आणि हे जे संकट येणार, विजय जो होणार आहे त्या विजयामधला जो काही आपला तडजोड असेल तो यामध्ये समजू नये. That will affect the remaining of this decade. आणि ह्या दशकाचं ह्या दशकाभर ते आपल्यासोबत राहणार आहे. This is a time of completing purposes and bringing them to fullness. आणि जे काही हेतू उद्देश आहेत ते पूर्ण करून पूर्णत्वास आणण्याची ही वेळ आहे. Be one of those who attends and receives revelation that will help direct us for the next several years. आणि अशी व्यक्ती व्हा जो परमेश्वरापासून प्रगटीकरण घेतो ज्याने की हे प्रगटीकरण आपल्याला येणारे 7 वर्ष टिकून राहील. However, this age will be known as the age of false signs and wonders. आणि हे युग जे आहे ह्या युगामध्ये आपल्याला खोटी चिन्ह चमत्कार दिसतील. Heightened deception of the enemy. आणि शत्रूपासून आलेली फसवेगिरी आपल्याला दिसेल. God's times are built around harvest seasons. आणि परमेश्वराची जी वेळ आहे हे हंगामासभोवती आहे. And as we enter this new Hebraic year on October 6 to 8, 577. आणि ऑक्टोबर 6 ते 8 दरम्यान 6 to 9. ऑक्टोबर 6 ते 9 दरम्यान 5777व्या वर्षामध्ये आपण जे पदार्पण केलेलं आहे. We received a new anointing. आणि आपण नवीन अभिषेक स्वीकारला A आहे. new vision to enter into the harvest fields ahead. आणि येणाऱ्या हंगामाच्या प्रदेशामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला एक नवीन आपल्याला उद्देश मिळालेला आहे. The year 5777 is a special year आणि 5777 हे वर्ष एक विशेष आहे. called head of the year 5777. आणि त्याला ह्या वर्षाचा मुकुट असं म्हटलेलं आहे किंवा मस्तक असं See म्हटलेलं आहे. what all God promised for us this year. आणि ह्या वर्षामध्ये परमेश्वराने आपल्याला कशाचं अभिवचन दिलेलं This आहे? year is the sword of the Lord. आणि हे वर्ष परमेश्वराचं तलवारीचं वर्ष असेल. Of course, it will opening up new portals and vision.
आणि नवीन आपल्याला दृष्टांत भेटतील आणि नवीन आपल्याला मार्ग भेटतील. This is the year of the sword, or the Lord will contend for the wells of revival. आणि हे तलवारीचं म्हणजे परमेश्वर आपल्याला तारणाच्या विहिरी देईल. The year ahead is a year of war and worship. आणि येणारं पुढलं वर्ष हे युद्धाचं आणि आराधनेचं वर्ष असेल. And though a portion of it is already over, आणि जरी त्यातला काही भाग अगोदरच संपला असेल, yet there is still an opportunity for you still. आणि आपल्यासाठी अजून एक संधी आहे. For this will be an important, incredible time of understanding the conflicts and strategies of war and triumph. आणि जे येणारे युद्ध आहेत आणि त्या युद्धामधून होणारा विजय जो आहे त्यामधून आपल्याला जाण्यासाठी परमेश्वर मार्गदर्शन करणार आहे. This is a time of completing purposes and bringing them to fullness. आणि परमेश्वराचे जे हेतू आहेत, हेतू उद्देश पूर्ण करण्याचे हे दिवस असणार आहेत. Be one of those who attends and receives revelation that will help us direct through the year to come. जो प्रकटीकरण स्वीकारतो आणि येणाऱ्या वर्षामध्ये ते आपल्याला सांगतो त्याचं ऐका. Take up the sword of the Lord into your hand. आणि प्रभूची तलवार आपल्या हातामध्ये घ्या. You will use this sword to cut your way into the future भविष्यामध्ये आत मार्गक्रमण करण्याचा मार्ग आपल्याला त्या and उद्देवर destroy मिळतो. the enemy on the way. आणि शत्रूला मार्गावर तुम्ही पराभूत कराल, नष्ट कराल. A certain prophet wrote this message एका संदेशाने हा भविष्य संदेश असं कथन केलं आहे. to all those who have asked for spiritual visions and understanding. जे आत्मिक दृष्टांत आणि समजबुद्धी मागतात त्यांच्यासाठी आहे. He said, I want to share what the Lord showed me during an encounter about the seasons of time we are in. हंगामामध्ये प्रभूशी त्याची जी भेट झाली त्यात प्रभूने त्याला असं सांगितलं. As a result of this experience, या अनुभवाचा परिणाम म्हणून काय झालं, I began to receive a download of revelation in regard to a 10-year portal. एक प्रकटीकरण त्याला मिळालं आणि त्याच्यामध्ये 10 वर्षाचं प्रकटीकरण त्याला मिळालं की भविष्यामध्ये काय होणार 10 वर्षामध्ये. We are currently in where God is healing the eyes of His bride. देव त्याच्या वधूचे डोळे उघडते असं त्याने पाहिलं. As you already know, the number 15 is the number of Jubilee, 50 हा क्रमांक हा जुबिली क्रमांक आहे. and 7 is the number of completeness of perfection. 7 क्रमांक हा परिपूर्णतेचा हा क्रमांक आहे. So 777 is 3 times perfection. 3 वेळा 7 म्हणजे परिपूर्णता असा त्याचा अर्थ होतो. It's time for God to move. देवासाठी हा समय आहे काम करण्याचा. This 10-year portal started in 2010. 10 वर्षाचा हा जो कालावधी आहे तो 2010 मध्ये सुरुवात झालेला आहे. Which was also the year 5770 आणि 5777 हे वर्ष आहे of the Hebrew calendar, इब्री कॅलेंडरच्या प्रमाणे. and will continue until 2020, 2020 पर्यंत हे चालू राहणार आहे हा 10 वर्षाचा which कालावधी. is consequently 5780 of the Hebrew calendar. 5780 वर्ष इब्री कॅलेंडर प्रमाणे पूर्ण होणार आहे. Within this 10-year portal of time, 10 वर्षाच्या या कालावधीमध्ये या समयामध्ये God desires to restore 2020, that's a normal prophetic vision, back to the church. देवाची इच्छा आहे की 2020 या वर्षामध्ये जी मंडळीचा जो कालावधी असणार आहे तो मंडळीला पुनर्स्थापित करावा. Following the next Hebrew year 5780, which will fall also on the Gregorian calendar on 2020. 5780 हे इब्री कॅलेंडर प्रमाणे 2020 किंवा 2020 या वर्षामध्ये येणार आहे. Which also will be a significant year. ते अत्यंत महत्त्वाचं असं वर्ष असणार आहे. Every Hebrew letter has a numerical value connected with it. प्रत्येक इब्री जे अल्फाबेट किंवा जे अक्षर आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट क्रमांक नमूद केलेला असतो. The number 80 in this year is the numerical value for the Hebrew letter Pe. 18 हा जो क्रमांक आहे त्याचा इब्रू जे अक्षर आहे त्याचा पे असा त्याचा अर्थ होतो, Which means mouth. ज्याचा अर्थ होतो मुख. It is the 18th letter which says in, ज्याचा आईन असा अर्थ होतो 18वा, which means to see, ज्याचा अर्थ पाहणे असा होतो. and carries a value of 70. आणि 17 या क्रमांकाची जे मूल्य ते घेऊन जाणे किंवा वाहने, 70, not 17. 70चं जे मूल्य ते वाहून नेणे. Also पुढे remember, नेणे. the numerical value of 80 is the same numerical value for the foundation, for the word foundation and struggle. 18चा जो Or strength, sorry. 18चा जो जे मूल्य आहे त्याचा अर्थ बल असा आहे.
as our eyes are being healed and normal prophetic vision is being restored, आणि सर्वसाधारण भविष्यात्मक संदेश आपल्याला पुनर्स्थापित झाल्यानंतर आपल्या डोळ्याला आरोग्य we'll मिळाल्यानंतर be able to declare new realities and new foundations this year, right up to the year 5780. 5780 या वर्षापर्यंत आपण नवीन भविष्यात्मक बाबीतून जाणार आहोत. So this 10-year portal of 5770 to 5780, 5577 ते 5780 या वर्षाच्या कालावधीमध्ये here are the things the Lord began to speak to me about this 10-year portal. येथे परमेश्वर या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सांगत आहे की काय नेमकं घडणार आहे. What the Lord began to show me was the spiritual significance of America aligning with Israel has been on his radar for the last 6 years in particular. आणि परमेश्वर हे दाखवत आहे की अमेरिका हा देश इस्रायलसोबत हा सहमती करणार आहे. ते मागच्या 7 वर्षात आपण पाहिलेच आहे. This is a time frame where Gentiles must embrace the union with the olive branch, that is Abraham, their father, and Israel. अब्राहम जो इस्रायलचा पिता याच्यासोबत इतर जे विदेशी लोक ते एकता दर्शवणार आहेत. So this is a time frame where our eyes are being opened to the concept of one new man in Christ. येशू ख्रिस्तामध्ये एक नवीन मनुष्य हा जो जी संकल्पना आहे ती आपल्याला जास्त प्रकट होत राहणार आहे. This one new man concept will be the blueprint which will be revealed in the portal of time. या 10 वर्षा कालावधीमध्ये या ख्रिस्त येशूमध्ये नवीन मनुष्य होणे ही संकल्पना आपल्याला अधिक प्रकट होत राहणार आहे. God is making a new man in Christ. देव ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला एक नवीन मनुष्य बनवत आहे. We are a part of that new man. आपण त्या नवीन मनुष्याचा एक भाग आहोत. 2010 coincides with the year 5770. 5770 हे वर्ष. From this afternoon, blessings will flow over every family, young and old. आणि आज दुपारपासून प्रत्येक घरातल्या सदस्यामध्ये वृद्ध तरुण सर्वांवरती ते आशीर्वाद You येणार bless आहे. every job, every salary, every business. आणि प्रत्येक नोकरी, प्रत्येक पगार आणि प्रत्येक व्यवसायाचा मी आशीर्वादित We करतो. worship you, Father. तुझी आराधना आम्ही करतो. We पित्या. thank you for your glory in this place. तुझ्या ह्या जागेमध्ये असलेल्या गौरवाबद्दल तुझे आभार मानतो. Whatever happens to our lives, let it bring glory to the name of आमच्या Jesus. जीवनामध्ये जे काही होईल त्याने प्रभू येशू तुझ्या नावाला गौरव मिळवू. May your people be givers. तुझे लोक देणारे असू दे May they be lenders and not borrowers. आणि ते देणारे असू दे आणि घेणारे नाही. And may they walk in the presence of a living God. आणि ते जिवंत देवाच्या सानिध्यामध्ये चालते. We remember the television audience now. आणि आज जे टीव्ही वरचे प्रेक्षक आहेत आज त्यांची आठवण आम्ही करतो. As a church and as a body of Christ, मंडळी आणि ख्रिस्ताचं शरीर ह्या नात्याने may the blessings flow over their lives to everyone who is listening to this program. आणि जो कोणी हा कार्यक्रम पाहत आहे आज त्यांच्या जीवनावरती आणि त्यांच्या कुटुंबावरती ते आशीर्वाद वाहू दे. Let them know healing in their bodies, oh God. आणि त्यांच्या शरीरामध्ये त्यांना आरोग्य जाणवू दे. Somebody is in a hospital आणि कोणीतरी हॉस्पिटलमध्ये आहे and they are worried about an operation which cost they cannot bear. आणि जे ऑपरेशन होणार आहे आणि त्याच्या खर्चाबद्दल त्यांना काळजी आहे. Why are you worried about the cost, my brother? माझ्या भावा तू त्याच्या खर्चाबद्दल का चिंतित आहेस? Operation has been cancelled. You are healed in Jesus' name. येशूच्या नावामध्ये तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे आणि ते ऑपरेशन कॅन्सल झालेलं आहे. Lord, to everyone who is listening, जो प्रत्येक ऐकत आहे let a blessing reach into their homes. त्यांच्या घरामध्ये तुझे आशीर्वाद पोहोचू दे. That one who is kneeling and lifting up her hands, आणि जो कोणी आता हात उंच करत आहे bless her. त्यांना आशीर्वाद दे. Let her know that you are a God of covenant and promise. आणि त्यांना हे कळू दे की तू करार पाळणारा परमेश्वर आहे. There is somebody in desperation. आणि कोणीतरी आहे तो खूप उत्सुक आहे. Desperate, wanting something very badly. आणि कोणीतरी खूप त्यांना गरज आहे. Be at peace, for the answer is on the way. तुम्ही शांत राहा कारण उत्तर अगोदरच त्याच्या मार्गावर आहे. On somebody, a death sentence has been put by the doctors. आणि कोणीतरी आहे ज्यांना एकदम मरणप्राय
परिस्थितीमध्ये ठेवलेलं आहे. But I tell the family in the name of Jesus. पण त्या कुटुंबाला आज मी येशूच्या नावामध्ये सांगतो, Your loved one is healed by the power of the Holy Ghost. तुमचे जे प्रियजन आहेत ते येशूच्या नावामध्ये पूर्ण बरे झाले And आहेत. you will see this miracle even in this week. आणि ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला तो चमत्कार मिळेल And you will give glory to the name of Jesus. आणि तुम्ही येशूच्या नावाला पूर्ण आरोग्य द्याल.